कोजागिरी पौर्णिमा म्हणजे काय? शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या प्रकाशात दूध का आटवले जाते? कोजागिरी पौर्णिमेचे शास्त्रीय आणि आध्यात्मिक महत्त्व. आज कोजागिरी पौर्णिमा आहे. चंद्राच्या प्रकाशात दूध आटवण्याला विशेष महत्त्व आहे. पौराणिक कथेनुसार या दिवशी देवी लक्ष्मीचा जन्म झाला होता. त्यामुळे ही तिथी धनप्राप्तीसाठी सर्वोत्तम मानली जाते. या दिवशी श्रीकृष्ण अवतार, धनाची देवी लक्ष्मी आणि 16 कलेच्या चंद्राची पूजा केल्याने विविध वरदान प्राप्त होतात. आज शरद पौर्णिमा आहे. याला आपण कोजागिरी पौर्णिमा सुद्धा म्हणतो. कोजागिरी म्हटलं की डोळ्यासमोर येते ते आटवलेल्या घट्ट दुधाने भरलेला पेला, भुलाबाईचे गाणे आणि घराच्या मोठ्या मुलांचे औक्षण आणि धम्माल मस्ती. कोजागिरी पौर्णिमेला दरवर्षी हिवाळ्याची सुरुवात होते. निरभ्र आकाशात चांदण्यांच्या प्रकाशात काजू, बदाम आणि चारोळ्या टाकून दूध आटवले जाते. या पद्धतीला आध्यात्मिक महत्त्व तर आहेच, पण यामागे शास्त्रीय कारणही आहे. कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यामागे दोन्ही दृष्टिकोनातून आपण महत्त्व जाणून घेऊया. कोजागिरी पौर्णिमेला चंद्राच्या प्रकाशात दूध आटवण्यामागचे शास्त्रीय कारण म्हणजे कोजागिरी पौर्णिमेला चंद्र हा पृथ्वीच्या जवळ असतो. चंद्राच्या प्रकाशात विशेष सकारात्मक ऊर्जा असते. या दिवशी रात्री चंद्राच्या प्रकाशात दूध आटवल्याने त्याची किरणे दुधात पडतात. हिवाळ्याची सुरुवातीच्या काळात शरद पौर्णिमा येते. ऋतू बदल झाल्यानंतर अनेक सांक्रमिक आजार बळवतात. तसेच या काळात आपल्या शरीराला विशेष ऊर्जेची गरज असते. चंद्राच्या प्रकाशात आटवलेले दूध पिल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते. या निमित्ताने मित्रमंडळी आणि परिवारातील सदस्य एकत्र येतात, भेटीगाठी होतात. त्यामुळे याला सामाजिक दृष्टिकोनातूनही महत्त्व मानले जाते. कोजागिरी पौर्णिमेचे धार्मिक महत्त्व. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी देवी लक्ष्मीचा जन्म झाला होता. त्यामुळे ही तिथी धनप्राप्तीसाठी सर्वोत्तम मानली जाते. या दिवशी श्रीकृष्ण अवतार, धनाची देवी लक्ष्मी आणि 16 कलेच्या चंद्राची पूजा केल्याने विविध वरदान प्राप्त होतात. शरद पौर्णिमेला चंद्र हा पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. या दिवशी चंद्रप्रकाश सर्वात तेजस्वी असतो. या दिवशी चंद्रप्रकाशातून अमृतवृष्टी होते. या श्रद्धेमुळे लोक दूध आटवून ती चंद्रप्रकाशात ठेवतात, जेणेकरून चंद्राची किरणे त्यात पडतील. हे दूध सर्वांना प्रसाद म्हणून दिले जाते. यावेळी शरद पौर्णिमा ही 6 ऑक्टोबरला आहे. दूध आटवताना या गोष्टीची काळजी घ्या. शरद पौर्णिमेच्या रात्री दूध आटवणे अत्यंत खूप शुभ मानले जाते. ज्योतिषांच्या मते ग्रहणाचा सूतक कालावधी सुरू होण्यापूर्वी दूध आटवावे. या दिवशी सूतक सुरू होण्यापूर्वी दुधात तुळशीची पाने टाकावीत. चंद्रग्रहण सुरू होण्यापूर्वी तुम्ही ही दूध चंद्रप्रकाशात ठेवू शकतात. पण लक्षात ठेवा की ग्रहण सुरू होण्यापूर्वी ते घरात घेऊन यावे.